आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:15 आणि 40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहोत. कार्यक्रम अर्थविशेष. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात लक्ष्मी विलास बँकेच्या DBS बँकेबरोबर होत असलेल्या विलिनीकरणाबाबतचं विवेचन. श्रोतेहो, बँकिंग प्रणाली ही कोणत्याही अर्थव्यवस्थेचं इंजिन बनून काम करत असते. बँकिंग प्रणाली सुस्थितीत असेल तर त्यामुळे उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध होतं, त्यातून रोजगाराला चालना मिळते, रोजगारामुळे मागणी निर्माण होते आणि त्यातून उद्योगांना चालना मिळते. अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वृद्धीसाठी हे आवश्यक चक्र बँकिंग प्रणालीपासूनच सुरू होतं. म्हणूनच बँकिंग प्रणाली ही अर्थव्यवस्थेच्या मुळाशी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकताच लक्ष्मी विलास बँकेचं DBS बँकेत विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी विलास बँक ही 1926 साली स्थापन झालेली जुनी भारतीय खासगी बँक आहे. 566 शाखांच्या माध्यमातून 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश यामध्ये लक्ष्मी विलास बँकेचा कार्यविस्तार आहे. 1958 मध्ये बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाला. अंदाजे 21,000 कोटींच्या ठेवी आणि 16,600 कोटींचा कर्ज व्यवहार असलेल्या या बँकेत आज 4,500 कर्मचारी कार्यरत आहेत. पण बँकेची थकीत कर्ज मार्च 2017 मधल्या 3% मार्च 2020 मध्ये 25% वाढत गेली. या 3 वर्षात फक्त थकीत कर्जच वाढली असं नाही, तर त्यासाठी करण्याच्या तरतुदी आणि इतर काही कारणांमुळे बँकेची नफा क्षमता सुद्धा संपुष्टात आली. अवाजवी कर्ज वाटप, अनियमितता यामुळे लक्ष्मी विलास बँकेवरचं आर्थिक संकट आणखीनच गहिरं झालंय. यातून मार्ग काढण्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना 16 डिसेंबरपर्यंत काही अपवाद वगळता जास्तीत जास्त 25,000ची रोख रक्कम काढता येईल. DBS या सिंगापूरस्थित विदेशी बँकेबरोबर लक्ष्मी विलास बँकेचं विलिनीकरण होणार आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांमधला घटनाक्रम पाहता भारतीय बँकिंग प्रणालीचं एक आवर्तन पूर्ण होताना दिसतंय. म्हणूनच बँकिंग क्षेत्राच्या स्थितीचा आढावा घेणं आवश्यक आहे. श्रोतेहो, 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला आणि 14 बँका राष्ट्रीयकृत झाल्या. या निर्णयाचे सकारात्मक पडसाद उमटले. सरकारी बँकांविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. मात्र कालांतरानं या सरकारी बँकांच्या चलनवलनामध्ये काही दोष निर्माण झाले आणि त्यातून 1991 मध्ये वित्तीय सुधारणांची गरज निर्माण झाली. राजकीय हस्तक्षेप काहीसा कमी झाला आणि सरकारी बँकांची अवस्था सुधारली. पण काही अपवाद वगळता या बँका पुरेशी चमक दाखवू शकल्या नाहीत आणि धोरणामध्ये परत एकदा बदल करण्याची गरज निर्माण झाली. आता रिझर्व्ह बँक एकीकडे सरकारी बँकांना मजबूत करत आणि त्यात आवश्यक तेवढा हिस्सा सरकारकडे ठेवून उर्वरित हिश्श्याचं खासगीकरण करण्याचा विचार करते, तर दुसरीकडे काही काळजी घेऊन खासगी उद्योगांना बँक परवाने देण्याचा विचार सुद्धा करत आहे. या एकूणच स्थितीबद्दल बोलताना अर्थतज्ञ वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, खासगी क्षेत्रातील आणि दक्षिणेत मुख्यालय असलेल्या लक्ष्मी विलास बँकेचं परदेशी DBS या बँकेत विलिनीकरण होऊ पाहत आहे. खरं तर याबाबतचा प्रस्ताव गेल्या 2 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेकडे गेला होता, पण त्यावेळी तो काही कारणास्तव नाकारण्यात आला. एकूण केंद्र सरकारचं सरकारी बँका किंवा खासगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांचा पसारा कमी करण्याचं धोरण आहे. त्या अनुषंगानेच ही पावलं पडलेली दिसतात. खासगी बँकाचं 2 विलिनीकरण होणं हे सध्याच्या घडीला खूपच स्पर्धात्मक मानलं जात आहे. DBS आणि लक्ष्मी विलास बँकेचं रूप बघता दोन्ही खासगी बँका असल्याने त्यांचे एकत्रीकरण सुलभ होईल. कारण बँकांचं विलिनीकरण म्हणजे नुसती एक बँक दुसऱ्या बँकेत विलीन करणं किंवा खरेदी करणं किंवा समभागाच्या रूपात हिस्सा खरेदी करणं असं नसून त्यांची संस्कृती, त्यांचा माहिती आणि तंत्रज्ञान व्यासपीठ हे सगळं बघणं आवश्यक असतं. त्यामुळे
या दोन बँकांचे भिन्न स्वरूप जरी असलं, ग्राहक म्हणा किंवा कर्ज वितरणाच्या संख्येतील आकडेवारी अशी असली तरी सुद्धा खाजगी हे असल्यामुळे हे विनाशाळा पार पडेल असा विश्वास वाटतो. डीबीएस ही सिंगापूरची मुख्य विदेशी बँक आहे. तिचा अर्थातच प्रीमियम किंवा एक मोठी उद्योग समूह, निर्मिती समूह या क्षेत्राला दिलेलं कर्ज वितरण असेल किंवा त्यांचे ठेवीदार असेल असा पसार आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या रूपामुळे डीबीएसला दक्षिणेत पाय रोवता येते. डीबीएसचे स्वतःच्या 35 ते 27 शाखा या देशभरातल्या प्रामुख्याने महानगरांमध्ये आहे. तर चेन्नई स्थित लक्ष्मी विलास बँकेच्या 500हून अधिक शाखा आहेत. लक्ष्मी विलास बँकेचा गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोटा नोंदवला जात होता. थकीत कर्जही वाढली होती. डीबीएसच्या रूपाने एक भक्कम आर्थिक पाठबळ या लक्ष्मी विलास बँकेला मिळणार. देशातील एकूणच बँकांची संख्या आणि पसारा कमी करण्याचे हे धोरण येत्या काही काळात आता सहकारी बँकांमध्ये रुजू होईल. लक्ष्मी विलास बँक ही सहकारची खाजगी बँक झाली तसं रूपांतर देशातल्या प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी बँकांचं होऊ घातलेलं आहे. सहकारी बँका त्यासाठी आवश्यक ती तयारी करत नसल्या किंवा नाखुश असल्या तरी सुद्धा एक कॉर्पोरेट कल्चर आणि पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने सहकारी बँकांमध्ये खाजगी बँकांचं रूप किंवा खाजगी बँकांमध्ये होणारं परिवर्तन हे पथ्यावरच पडणार आहे. सहकारी बँकांचा प्रामुख्याने गाभा हा ग्रामीण, शेतकरी आणि छोटे उद्योजक तसेच किरकोळ ठेवीदार, खातेदार हा असतो. मात्र तेथे सुद्धा कालानुरूप पारदर्शकता आणि अधिक सुलभता, तंत्रस्नेही मंचाचा अधिक वापर हे होणं गरजेचं आहे. या दृष्टीने सहकारी बँकांना कॉर्पोरेट लूक म्हणा किंवा खाजगीकरण हे अपरिहार्य येतं. लक्ष्मी विलास आणि डीबीएसच्या रूपाने त्याचा एक पाऊल पुढे पडते असंच वाटू लागते. हे विलिनीकरण यशस्वी निश्चितच ठरेल, कारण दोघांचं आधी म्हटल्याप्रमाणे सहकारी बँकांच्या बरोबरीने खाजगी रूप देणारं एक ढोबळ व्यवस्थापन असेल. श्रोते हो, कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. खाजगी क्षेत्रातल्या येस बँक सारख्या काही बँकांमध्ये घोटाळा झालेले दिसतात. याआधी रिझर्व्ह बँकेनं उद्योग समूहांच्या हातात प्रत्यक्ष बँक न देता पेमेंट बँका किंवा गैर बँकिंग वित्तीय संस्था दिल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पैसा प्रत्यक्षरित्या अजून तरी या समूहांकडे गेला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उद्योग समूहांना बँक परवाने देण्याबाबत धोक्याचा इशारा दिलाय. कर्ज देणाराच जर कर्ज घेणारा बनला तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. चीनसारख्या देशानं आपल्या सरकारी बँका प्रचंड मजबूत करून त्या आधारे आपला व्यापार उदीम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवलेला दिसतोय. मग भारतानं खाजगीकरणाकडे जाण्याचं कारण काय, असाही प्रश्न काही जण विचारत आहेत. या आणि अजून काही मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी 26 नोव्हेंबर रोजी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. या संदर्भात अधिक चर्चा करताना महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर म्हणाले, तामिळनाडू राज्यातील 95 वर्ष एक जुनी खाजगी बँक लक्ष्मी विलास बँक हिच्यावर मागच्या आठवड्यात मोरटोरियम जाहीर करण्यात आला. कारण ही बँक गेले 3 वर्ष सतत तोट्यात होती आणि त्यामुळं त्या बँकेचं भांडवल वाहून गेलं होतं. आणि ती तोट्यात होती याचं प्रमुख कारण हे होतं की त्या बँकेत वाटण्यात आलेली जी कर्ज आहे, विशेषतः मोठी कर्ज, ती मोठ्या प्रमाणावर थकीत झाली होती आणि ओघानेच तोट्यात गेल्यामुळं या बँकेचं भांडवल वाहून गेलं. आणि मग रिझर्व्ह बँकेनी वारंवार या बँकेच्या प्रवर्तकांना अशा सूचना दिल्या होत्या की त्यांनी भांडवल नव्याने या बँकेमध्ये ओतावं, पण ते ओतू शकले नाहीत. आणि शेवटी रिझर्व्ह बँकेनी एकीकडे मोरटोरियम जाहीर केला आणि त्याच वेळी भारत सरकारनी या बँकेला डीबीएस बँक, सिंगापूर स्थित बँक, बहुराष्ट्रीय बँक, तिच्या भारतीय उपकंपनीला ही बँक सुपूर्द केली. म्हणजे हे या बँकेचं डीबीएस बँकेच्या भारतीय उपकंपनीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय बँकिंगमध्ये आजपर्यंत अशा ज्या बँका कोलमडल्या त्यावेळी भारत सरकारने एक तर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेत त्याचं विलिनीकरण केलं किंवा येस बँकेच्या बाबतीत स्टेट बँकेला सूचना देऊन त्यांना भांडवल घ्यायला लावून येस बँकेला वाचवलं.
पण एखाद्या विदेशी बँकेच्या उपकंपनीला अशी बँक सुपूर्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एक नवीन पर्व भारतीय बँकिंगमध्ये सुरू झालेलं आहे असं दिसतं. बँकिंग उद्योगासाठी ही एक फार मोठी धक्का देणारी गोष्ट होती आणि त्याच सुमारास रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या एका कार्यगटाने आपला अहवाल प्रसिद्ध करत असताना असं सांगितलं की कॉर्पोरेटना आता बँक स्थापन करत असताना मोठा हिस्सा घेता येणं शक्य होईल. याचा अर्थ इतके दिवस कॉर्पोरेट जी वाट बघत होते की एखाद्या बँकेचं व्यवस्थापन किंवा मालकी हक्क आपल्याकडे यावा, ते त्यांचं स्वप्न या शिफारसी जर अंमलात आल्या तर पूर्ण होणार आहे. या दोन्ही गोष्टीमुळे बँकिंग उद्योगामध्ये एक मोठं वादळ उठलं आणि या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर यांनी किंवा माजी वित्तमंत्री यांनी प्रेस स्टेटमेंटद्वारे असे जाहीर केलं की कॉर्पोरेट्सना या पद्धतीने जर बँका हवाली केल्या तर पुन्हा एकदा जुने दिवस येतील की या कॉर्पोरेटनी चुकीच्या व्यवस्थापनामुळे बँकांचं राष्ट्रीयकरण करावं लागलं आणि त्यांनाच या बँका जर सुपूर्द केल्या तर बँकांच्या ठेवी धोक्यामध्ये येतील. गेल्या काही दिवसात आपण बघितलं येस बँक, पीएमसी बँक किंवा यापूर्वी ग्लोबल ट्रस्ट बँक या कोलमडल्यानंतर त्यांचे ठेवीदार रस्त्यावर आले आणि या दृष्टीनं आज जे काय डेव्हलपमेंट्स होत आहेत त्या निश्चितच चिंता करायला लावणारे आहेत आणि बँकिंग उद्योगाचं भवितव्य आणि भविष्य या संदर्भात सरकार आणि दुसरीकडे रेग्युलेटर म्हणजे रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याच्यावर अवलंबून राहणार आहे. श्रोतेहो, भारतीय बँकिंग प्रणाली ही जगातली सर्वात सक्षम प्रणालींपैकी एक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला असलेली स्वायत्तता आणि तिचं असलेलं नियंत्रण यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अनेक संकटांमधून तरून गेली. अर्थातच बँकिंग प्रणालीमध्ये मूलभूत बदल करताना त्याच्या संभाव्य परिणामांची दखल रिझर्व्ह बँकेला घ्यावी लागेल. नवीन मार्ग स्वीकारताना अडचणी आणि अडथळे असतातच, त्यावर मात करूनच नवीन शिखरं सर करता येतात. रिझर्व्ह बँक आणि सरकार भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करून समर्थ भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणेल अशी आशा करूया. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन राजश्री आगाशे.